नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसणार असं संकेत देत आहे मॉडेल आणि त्यानुसार पाहायला गेलं तर पावसाचा अंदाज हा वाढत जाणार आहे. इकडे दुसऱ्या बाजूस एक नवीन चक्रवात स्थिती तयार झालेली आहे अहमदाबाद आणि ती चक्रवात स्थिती थोडीशी तीव्र झालेली दिसून येते आणि पहिलीची चक्रवात स्थिती ही पुढे भारत सोडून पुढे गेलेली निघून गेलेली आहे. आणि ह्या ज्या नवीन चक्राकार स्थितीमुळे पावसाचा जोर चांगला वाढताना दिसतोय आणि त्यातल्या त्यात नवीन म्हणजे कोलकाता भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम ह्या एक साईडला एक कमी दाबाचं क्षेत्र होतं आहे आणि पुढे जाऊन ती कमी दाब क्षेत्राचा रूपांतर तीव्र होऊन संपूर्ण भागात पावसाची शक्यता वाटत चाललेली आहे. आता 24 तासात पाहायला गेलं तर 24 तासात साधारणतः विदर्भ पट्ट्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिसून येते. त्यातल्या त्यात माकोना, गडचिरोली, देसाईगंज, उमरेड, मा चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. तिथून पश्चिमेकडे येत असताना कोंडली, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती, आर्वी, परत करंजा ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता दिसून येत आहे. वाशिमपर्यंत पावसाची शक्यता आहे. पुसाड, हिंगोली, उमरखेड, नांदेड ह्या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा काहीशा जोरदार स्वरूपाचा पाऊस परभणीपर्यंत पडण्याची शक्यता आहे. अहमदपूर, उदगीर, डिग्लोर, लातूरपर्यंत पावसाची शक्यता चांगली आहे. तिथून पश्चिमेकडे येत असताना हलक्याच्या पावसाची शक्यता सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर इकडे खाली इंडी, जत, सांगलीचा काही पूर्वेकडचा परिसर हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे. आणि कोल्हापूरपर्यंत हलका मध्यम पाऊस असणार आहे. कोल्हापूर सांगली पट्ट्यात कराड, विटा, सातारा, ओडोज ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. जेजुरी, बारामती, इंदापूर, डहाणू आणि जामखेड, अहमदनगर, श्रीरामपूर, पैठण ह्या भागात हलक्याच्या सरी येतील. मनमाड, मालेगाव ह्या आणि सिल्लोडचे आईसगाव, धुळे ह्या भागात सुद्धा हलक्यामध्ये सरी यायची शक्यता आहे. जळगावचा पण परिसरातून शिरपूरपर्यंत चिखली, सिल्लोड ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरला सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. लोणार, जिंतूर, हिंगोली हे जे भाग आहे त्या भागातून पावसाचा जोर पूर्वेकडे वाढलेला दिसून येतो आहे. त्यानंतर बीड साईड ह्या साईडला सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे, पण हलकीची सरी येण्याची शक्यता दिसून येत आहे. पश्चिम बाजूला जसं सरकेल तसं पावसाचा जोर बऱ्यापैकी चांगला दिसून येत आहे. आणि परत इकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहत येत असताना कल्याण, डोंबिवली, नाशिक ह्या भागातून पालघर, मुंबई, खापोली, जुन्नरचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, गोरेगाव हा जो पट्टा आहे, कोकणपट्टी भाग, सातारा पश्चिम भाग, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूरचा पश्चिम भागातून घाट परिसर सर्व, सिंधुदुर्ग पट्टा आणि इकडे गोव्यापर्यंत म्हणण्यापेक्षा दक्षिण भारतापर्यंत पावसाचा जोर पश्चिम बाजूने जोर चांगला आहे. त्यातून 1-2 दिवसात ह्याच जोरमध्ये पावसाची तीव्रता वाढत्या. सांगली जिल्ह्यात पण जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येते आणि संपूर्ण विदर्भ पट्टा मराठवाड्यात पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुढे जाऊन होणार आहे. तर विशाखापट्टणम जे हे झाले कमी दाब क्षेत्र त्याची तीव्रता वाढणार आहे. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या.